भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंती दिनानिमित्त खंडाळा येथे गायिका अश्विनी रोशन यांचा प्रबोधन भीमगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी खंडाळा येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने आनंद बुद्ध विहारामध्ये महिला रमाई मंडळ तसेच भीमरत्न मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भीमगीत प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त तसेच सावित्रीबाई जयंती दिनानिमित्त औचित्य साधून खंडाळा येथील आनंद बुद्ध विहार येथे बौद्ध समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रसंगी गायिका अश्विनी रोशन यांचा सत्कार महिला रमाई मंडळाच्या वतीने करून कार्यक्रमाचे आयोजक मुनीर पठाण यांचा सत्कार भीमरत्न मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी गायिका अश्विनी रोशन यांनी भीमगीत प्रबोधनांमधून समाज बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांवरती प्रबोधनामुक्त समाजामध्ये परिवर्तन घडवून जनजागृती करीत गीत गायनामधून प्रबोधन केले. भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन मुनीर पठाण यांनी केले होते. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गायिका अश्विनी रोहन यांच्या प्रबोधन गायनासाठी परिसरामधून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. न्यूज 91 मराठीसाठी सिद्धार्थ कुऱ्हे, हिंगोली. समाजसेवक आहे. जसे की रस्त्यावर समजा अर्ध्या रात्री जर तब्येती कोणाची बिघडली तरी धावून जाणार, ॲम्ब्युलन्स काढली तरी जाणार. बऱ्याचशा लोकांना त्यांनी संविधान वाटप पण केलेलं आहे, भीमा कोरेगावला पण केलेलं आहे. त्यांचं जर समाजकार्य आपण सांगत गेलो तर बरंच काय मोठं. आज इथे आल्यानंतर मला कळलं की बाबासाहेबांना मानणारा असेल तर तुम्ही कुठल्या पक्षात असा नाही तर कुठल्या जाती धर्माची असा, पण डोक्यात विचार मात्र हे बाबासाहेबांचे. म्हणून मुनीर पठाण साहेबांसाठी मी एक वाक्य म्हणेन कि मैं तिरंगे में अपनी जान रखता हूँ, मैं तिरंगे में अपनी जान रखता हूँ और लबों पे अपने राष्ट्रगान रखता हूँ. हाँ सर, आपकी नहीं बिल्कुल कि मैं तिरंगे में अपनी जान रखता हूँ और लबों पे अपने राष्ट्रगान रखता हूँ. मैं सच्चा भारतीय मुसलमान हूँ, इसलिए मैं कुरान के साथ साथ संविधान भी रखता हूँ.